अकोला हे विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे। जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 45.8 अंशांवर पोहोचलाय। अकोला जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 आता लागू करण्यात आलाय। तर कलम 144 च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। दरम्यान या संदर्भात हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। सध्या नवतपा सुरू आहे आणि अशातच जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतो आहे। काल जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये जवळपास गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पारा 45 च्या वर गेलेला आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा 43-44 डिग्रीच्या वर तापमान गेलेलं आहे। आणि या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हवामान तज्ञ अनिल बंड सर आहे। सर, काय सांगणार? आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय। अकोल्यामध्ये जर पाहिलं तर 144 कलम लावण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात तिथे ऊन तपतंय। सध्या उत्तर आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेची लाट अति तीव्र उष्णतेची लाट निर्माण झाली असून वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भात सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले होते। तसेच अमरावती, चंद्रपूर, अकोला या भागात उष्णतेची लाट होती। अमरावती येथे 44.6 डिग्री तापमान होते, तर अकोला येथे 45.6 होते। परंतु आता वाऱ्याच्या दिशा बदलत असून त्यामुळे आजपासून कमाल तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भातील उष्णतेची लाट निघून जाईल। परंतु अकोला येथे मात्र पुढील 3-4 दिवस तापमान वाढलेलेच राहील। काय आपण जर पाहिलं तर नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? तापमान आणि आर्द्रता सध्या दोन्ही जास्त असल्यामुळे उकाड्याचा फार त्रास होतो आणि त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर दुपारच्या 12 ते 4 या कालावधीमध्ये घराच्या बाहेर पडू नये। तसेच शक्य असेल त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी कामे करावी आणि सोबत दुपट्टा, पाणी वगैरे सोबत ठेवावे आणि उन्हात काम करू नये। विदर्भातील अकोला शहर हे सर्वात जास्त उष्णतेचं शहर बनलेलं आहे आणि अकोल्यामध्ये अशीच जे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा तो इशारा आहे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।